5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी काही वेळामध्ये आता सुरू होणार आहे। संपूर्ण देशाचं विशेषतः राष्ट्रीय पक्षांच्या मुख्यालयाचं लक्ष या निकालांकडे आहे। तर हे निकाल आपण अचूक वेगवान पाहणार आहोत झी 24 तासवर आणि त्याचबरोबर आमचे रिपोर्टर्स या संपूर्ण निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत, वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुकांवर लक्ष ठेवून आहेत आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये बारामती आणि राहुरीकडे लक्ष लागलेलं आहे। तेव्हा या निकालांसंदर्भात आणखी विश्लेषण, त्यातले तपशील आणि या सखोल अचूक वेगवान निकाल आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत आणि योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, त्याचबरोबर मनश्री पाठक आपल्याबरोबर आहेत, निलेश खरमरे माझे सहकारी आपल्याबरोबर पुण्यामधून जोडले गेलेले आहेत, ओम देशमुख आहेत आपल्याबरोबर आणि त्याचबरोबर माझी सहकारी उर्वशी खोना आपल्याबरोबर थेट नवी दिल्लीमधून जोडली गेलेली आहे। तेव्हा संपूर्ण देशभरामध्ये आजचं वातावरण हे निवडणुकीच्या दृष्टीनं अत्यंत तापलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण आज निकालाचा दिवस आहे आणि सर्वात आधी आपण यासाठी जाणार आहोत आमच्या दिल्लीतल्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडे। उर्वशी, संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या या निवडणुकांमध्ये दोन महत्त्वाच्या राज्यांकडे अगदी बारीक लक्ष आहे, ते म्हणजे पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू। काय या ठिकाणी सत्तांतर होणार का? भाजपनं प्रचंड प्रयत्न केलेले होते, सत्तांतराचे वारे दिसत असताना काय नेमकं होणार याकडे लक्ष आहे। नक्कीच 5 राज्य आणि केंद्रशासित जे प्रदेश आहेत त्यांच्यात ज्या प्रकाराने आज मतमोजणी होणार आहे, एक ऐतिहासिक हा रिझल्ट निघणार आहे असं कुठे ना कुठे समजतं आहे। खास करून जर आपण वेस्ट बेंगॉल पश्चिम बंगालमध्ये बघितलं तर तिथे आत्ता पण भवानीपूर जे ममता बॅनर्जी यांचा जिथून काउंटिंग सेंटर आहे त्या इथे ठिकाणी बघितलं तर आत्ता पण TMC आणि भाजप या दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये जे आहे आपसात लढाई झाली आहे असं समजून येत आहे। तितकंच नव्हे तर दुसऱ्या सगळ्या ठिकाणी सेंटर्स मोठ्या प्रमाणात रेडी झाले आहेत। इतकंच नव्हे तर पॅरामिलिटरी फोर्सेस सगळ्या ठिकाणी डिप्लॉईड आहे। CRPF तिकडच्या ज्या लोकल पोलीस आहेत आणि ममता बॅनर्जी यांच्याबद्दल जर सांगितलं तर ज्या प्रकाराने जागोजागी जाऊन ते ज्या प्रकाराने काउंटिंग सेंटर्सपर्यंत पोहोचले, म्हणून पश्चिम बंगालचा हा रिझल्ट खूप बघण्यासारखा असेल। लास्ट टाइम मागच्या वेळेस आपण बघितलेलं कशा प्रकाराने भाजप एक लिमिटपर्यंत आपले नंबर्स वाढवलेले, मात्र कुठेच जे आहे ते जिंकून नाही आलेले। यावेळेस SIR हा पण मुद्दा आहे आणि त्या SIR मध्ये पण कुठे वेगळं एक टर्न आला आहे का, त्यामुळे भाजपकडे जे नंबर्स जास्त जाणार आहे का ते समजून नक्कीच ते महत्त्वाचं आहे। म्हणून पश्चिम बंगालमध्ये हे TMC वर्सेस BJP अशी ही लढाई आहे। तसंच आपण जर तमिळनाडूमध्ये पण बघितलं तर तिथे विजय यांचा कोणता जो आहे विजय होणार का किंवा त्यांचा कोणता चमत्कार दिसेल का हे बघणं पण गरजेचं आहे। तमिळनाडूमध्ये बघितलं तर वेगळ्या तमिळ संगम भाजपकडून वेगळे असे प्रयास करण्यात आले। तमिळ संगम म्हणा किंवा आत्ताची जी पार्लमेंट आहे त्यात पण सगळे असे बेस जे आहेत ते तमिळनाडूच्या संबंधित आहेत। आणि कुठे लोक सांगतात की हे एक आकर्षण आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर तमिळनाडला आता भाजप प्रोक्योर करणार असं समजून येत आहे। पण ही चॅलेंज इतकी सोपी नाही आहे। जिथे आपण पश्चिम बंगालमध्ये नक्कीच बघतोय की भाजपचं ज्या अमित शाह जे कधीच नव्हे एका राज्यात इतके दिवस फिरले आहेत किंवा इतक्या दिवस राहिले आहेत, तसेच गृहमंत्री अमित शाह स्वतः भाजपचे एक मोठे लीडर म्हणून वेळानुसार पश्चिम बंगालमध्ये दिसले। तसंच जर आपण बघितलं तर तमिळनाडूमध्ये पण प्रत्येक युनियन मिनिस्टर जे आहेत जाऊन रॅली केली। नेमकी ही कोणती आणि कशी टेस्ट असणार आहे हे नक्कीच बघणं गरजेचं असेल। पण भाजपसाठी ही हा खूप मोठा दिवस आहे। इनफॅक्ट भाजप कार्यालयामध्ये जर आता बघितलं तर अरेंजमेंट सुरू दिसत आहेत आणि तिथे नक्कीच तयारी सुरू झाली आहे की राज्यांमध्ये भाजपचा विजय असणार आहे आणि त्यासाठी भाजप कार्यालयात पण कुठे ना कुठे जे आहे तयारी सुरू करत होताना दिसते। अगदी उर्वशी, अशा संपर्कात रहा। एकंदरीतच भाजपचे जे वारे सध्या या 2 राज्यांमध्ये वाहत आहेत, कारण या आज 5 राज्यांमध्ये 2 ठिकाणी विरोधकांचा सत्ता आहे आणि 3 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे। याच दृष्टीने जाऊया आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे। ओम, एकंदरीतच आपण पाहिलं भाजपचा हा जो विजयाचा वारू आहे तो या 2 राज्यांमध्ये सुद्धा पुढे
जातोय का हे बघणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच दृष्टीनं भाजपनं पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला मिळतात. काय एकंदरीतच भाजपच्या गोटामध्ये या क्षणाचं वातावरण आहे आणि या 2 राज्यांमध्ये सत्ता येईल असा विश्वास भाजपचे नेते तर व्यक्त करतात? निश्चितच आपण जर पाहिलं तर सध्या भारतातल्या 17हून अधिक राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे, परंतु पश्चिम बंगालसाठी ज्या पद्धतीनं अमित शहा यांनी विशेषत्वानं 1 महिन्याचं स्पेशल कॅम्पेनिंग केलं, 1 महिना जवळपास अमित शहा हे पश्चिम बंगालमध्ये तळ ठोकून होते आणि खऱ्या अर्थानं पश्चिम बंगालची लढाई ही राष्ट्रीय अस्मितेची लढाई करण्याचा प्रयत्न या सगळ्या पक्षांकडनं झाला. विशेषत्वानं ममता बॅनर्जी, आता जसं आपल्या प्रतिनिधी उर्वशी यांनी सांगितलं की अमित शहा असतील, नरेंद्र मोदी असतील किंवा ममता बॅनर्जी असतील, या सगळ्यांनीच ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली. भाजपच्या जर गोटात पाहायला गेलं तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा महाराष्ट्र भाजपचे इतरही काही नेते जे खऱ्या अर्थानं पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी गेले होते, त्यांच्याकडनं मात्र ऑफ रेकॉर्ड आणि ऑन रेकॉर्ड दोन्ही वेळेला सातत्यानं हा विश्वास व्यक्त केला जातोय की आम्ही पश्चिम बंगालची जी ही लढाई आहे ती निश्चितपणे जिंकू. खऱ्या अर्थानं अनेक अर्थांनी ही निवडणूक महत्त्वाची ठरली. आता अनेक कारणांचा उल्लेख उर्वशी यांनी सुद्धा केला. त्यात 2-3 महत्त्वाची कारणं अजून ऍड करायची झाली तर बांगलादेशमध्ये सुरू असलेला अंतर्गत संघर्ष आणि बांगलादेशच्या बॉर्डरवर असलेलं हे पश्चिम बंगाल नावाचं राज्य आणि या राज्यामध्ये सुरू असलेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आणि इतरही बांगलादेशी रोहिंग्यांचे मुद्दे किंवा इतरही मुद्दे, या सगळ्या अर्थांनी ही निवडणूक गाजलेली आहे. आणि राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा सुद्धा पुढे करत अमित शहा असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांच्याकडनं सुद्धा या निवडणुकीला एक वेगळा रंग देण्याचा प्रयत्न झाला. खऱ्या अर्थानं अटीतटीची लढाई आहे. 3 जागांवरनं 77 वरती भाजप गेल्या निवडणुकीमध्ये पोहोचला. यावेळेला भाजपचं टार्गेट हे 148 जागांचं असणार आहे, कारण तिथलं बहुमत 148 आहे. आपण जर पाहिलं असेल तर एक खूप मोठी तगडी फौज, एक खूप मोठी इकोसिस्टीम आणि खूप मोठी यंत्रणा सुद्धा भाजपकडनं इतर राज्यांप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये सुद्धा तैनात करण्यात आली होती. अर्थात पश्चिम बंगालची निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची यासाठी सुद्धा ठरते की हा वाद केंद्र विरुद्ध राज्य, प्रादेशिक अस्मिता विरुद्ध राष्ट्रीय अस्मिता आणि विशेषत्वानं पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा विरुद्ध ममता बॅनर्जी हा आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर पश्चिम बंगालमध्ये जर भाजपला विजय मिळाला तर हा भाजपचा आणि पर्यायाने एनडीएचा अनेक अर्थांनी महत्त्वाचा विजय मानला जाऊ शकतो. कारण या राज्यांच्या शेजारी जे उत्तर प्रदेश असेल किंवा बिहार असेल, या सगळ्या राज्यांमध्ये या निवडणुकीचा इम्पॅक्ट होऊ शकतो. उत्तर प्रदेशामध्ये 2027 मध्ये जानेवारी-फेब्रुवारीमध्ये निवडणुका देखील आहेत आणि तिथे सुद्धा SIR असेल किंवा या सगळ्या गोष्टींचा उल्लेख किंवा या सगळ्या गोष्टींचा परिणाम तितक्याच अधिक प्रकर्षानं होऊ शकतो. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जर सांगायला गेला तर SIRच्या संदर्भात बंगालमध्ये ज्या पद्धतीनं SIR राबवलं गेलं त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो आणि त्याचा खरं तर फायदा भाजपला होईल असं अनेक राजकीय विश्लेषक सांगतात. परंतु मतदानाची जर आपण टक्केवारी पाहिली तर दोन्ही बाजूंनी हे मतदान आमच्यासाठी अत्यंत पोषक झालं अशा पद्धतीचे दावे केले जात आहेत. ममता समर्थकांकडनं सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदान केलं गेलं तर एक मतदार जो सायलेंट वोटर म्हणून बाहेर पडला त्यानं कुठेतरी भाजपला मतदान केलं असं राजकीय विश्लेषक सांगतात. त्यामुळे एकंदर या सगळ्या एकंदरीतच ममता बॅनर्जींची मा माटी मानुष अशी जी ओळख आहे त्याविरुद्ध भाजपचा हिंदुत्व आणि परिवर्तनाचा नारा आहे. त्यामुळे आता बंगाली माणूस नेमकं कोणाच्या पारड्यामध्ये आपलं मत टाकतोय, कुठला महत्त्वाचा मुद्दा त्यांना वाटतोय हे आजच्या निकालामधून स्पष्ट होणार आहे. असे संपर्कात राहा. आणि भाजपची ही बाजू असताना आपण जाऊया विरोधकांच्या गोटामध्ये नेमकं काय वातावरण हे जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोशी पाठक सध्या आपल्या बरोबर आहेत. मनोशी, आपण आत्ताच बघितलं एकंदरीतच भाजपचे प्रचंड प्रयत्न या संपूर्ण निवडणुकीमध्ये सुरू आहेत, विशेषतः सत्तांतरासाठी. काय एकंदरीतच विरोधकांमध्ये वातावरण आहे? कारण प्रादेशिक अस्मितेचा खूप मोठा प्रश्न, प्रादेशिक पक्षांचा खूप मोठा प्रश्न या निवडणुकीच्या निमित्तानं आता पुढे आलेला आहे. नक्कीच प्रादेशिक विरुद्ध आपण म्हणूयात केंद्र अशा पद्धतीची ही लढाई आहे. मात्र या निवडणुका अतिशय प्रतिष्ठेच्या का करण्यात आल्या किंवा या निवडणुका इथून पुढे राष्ट्रीय राजकारणावर दुर्गामी परिणाम कशा करणाऱ्या आहेत हे आपल्याला आजच्या निकालांनंतर बघायला मिळेल. जर का पश्चिम बंगालमध्ये भाजपला सत्ता मिळाली तर अर्थात निर्विवाद वर्चस्व इथून पुढचे काही वर्ष भाजपचं देशावरती राहील अशा पद्धतीने ध्वनित केलं जाते, अशा पद्धतीने राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. मात्र काँग्रेससाठी सुद्धा ही 5 राज्यांची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे, कारण काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. अर्थातच पश्चिम बंगालमध्ये कुठेही काँग्रेसचं फार अस्तित्वाची लढाई त्यांना लढावीच लागणार नाही, कारण त्या ठिकाणी अस्तित्वच नाही आहे. मात्र दुसरीकडे जर आपण बघायला गेलं तर केरळसारखं राज्य हे अर्थातच काँग्रेससाठी पॉझिटिव्ह वेव्हमध्ये आहे सध्या तरी. त्याच्यामुळे काँग्रेसची सत्ता केरळमध्ये येते का हे बघणं महत्त्वाचं आहे. केरळमध्ये सत्ता आली तर अर्थातच काँग्रेसला पुन्हा एकदा नव्यानं बळ मिळेल. दुसरीकडे आपण बघितलं तर तमिळनाडूमध्ये फारसं अवलंबित्व हे त्यांचं आपल्याला मित्रपक्षांमध्ये
निकालांवरतीच असलेलं बघायला मिळतं. आणि इतर राज्यांमध्ये अर्थातच काँग्रेसचं लक्ष याकडे आहे की भाजपची सत्ता येते की नाही, आणि त्यातल्या त्यात पश्चिम बंगालकडे सगळ्यांचं लक्ष आहे. कारण अर्थातच ही निवडणूक प्रतिष्ठेची आहेच. प्रादेशिक पक्षांचं भविष्य इथून पुढच्या काही वर्षांमध्ये कसं असणार आहे. जर भाजपची सत्ता आली तर अर्थात निर्विवाद वर्चस्व हे भाजपचं असेल, आणि त्यानंतर 2029च्या ज्या लोकसभा निवडणुका आहेत त्यांचं चित्र कसं असणार आहे त्याचीच कदाचित लिटमस टेस्ट म्हणून या 5 राज्यांच्या निवडणुकांकडे आपण बघू शकतो. सोबतच आघाड्यांचं भविष्य इथून पुढे कसं असणार आहे, कारण इंडिया आघाडी असेल किंवा एनडीए असेल, या आघाड्यांचं भविष्य नेमकं कसं असणार आहे ते सुद्धा आजच्या या 5 राज्यांच्या निवडणुकीच्या निकालांवरती अवलंबून आहे. मात्र काँग्रेसला 5 राज्यांच्या या निवडणुकीच्या निकालावरून बरेच काही धडे घेता येणार आहे. अर्थातच पूर्वोत्तर राज्य जी आहेत, पूर्वेकडची जी राज्य आहेत त्यामध्ये काँग्रेसचं प्राबल्य नसणं ही काँग्रेससाठी सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. आणि म्हणूनच त्या दृष्टीने संघटनात्मक वाढीकरता काही प्रयत्न करायचे आहेत का, यामध्ये सुद्धा काँग्रेसचं कदाचित चिंतन होईल. निश्चितच मनशी, एकंदरीतच या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर राष्ट्रीय राजकारणाची बरीच समीकरणं अवलंबून आहेत आणि त्या दृष्टीनं निकालांकडे प्रमुख राजकीय पक्षांच्या हेडक्वार्टर्सचं सुद्धा लक्ष असणार आहे. असे संपर्कात राहा सगळेजण. आपण या क्षणाची एका महत्त्वाच्या बातमीकडे जातोय. राज्यातली महत्त्वाची बातमी, बारामती राहुरी पोटनिवडणुकीचा आज आता निकाल लागणार आहे आणि या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाची बातमी, या निकालांकडे राज्याचं संपूर्ण लक्ष आहे. तर बारामतीच्या निकालाकडे राज्यातली जनता पाहती आहे. सुनेत्रा पवार किती मताधिक्य घेणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सध्या. तर राहुरीची जनता अक्षय कर्डिलेंना साथ देणार का हे पाहायचंय. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचा आज निकाल आहे आणि या निकालाकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. या 2 ठिकाणच्या पोटनिवडणुका आहेत आणि निश्चितच या पोटनिवडणुकांकडे राज्यातल्या जनतेचं लक्ष आहे. तर राज्यातल्या या महत्त्वाच्या 2 जागा बारामतीमध्ये पोस्टल मतपेट्या आता दाखल झालेल्या आहेत आणि मतमोजणीच्या दृष्टीनं संपूर्ण वातावरण सध्या बारामतीमध्ये पाहायला मिळतं आहे. पोस्टल मतपेट्या दाखल झालेल्या आहेत आणि थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल. 8 वाजता पोस्टल मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणी सगळ्यात आधी पोस्टल मतांची मोजणी होईल आणि त्यानंतर इतर मतांची मोजणी होणार आहे. त्यामुळे यावेळी मताधिक्य किती सुनेत्रा पवार यांना मिळणार, किती मताधिक्यानं त्या निवडून येणार का याकडे लक्ष लागलेले. अर्थातच त्यांच्या समर्थकांनी विजयाचे बॅनर्स आधीपासूनच लावलेले आहेत. त्यामुळे अभिनंदनाचे सुनेत्रा पवार यांचे हे बॅनर्स राज्यामध्ये अनेक ठिकाणी समर्थकांनी लावलेत. त्यामुळे यामध्ये किती मताधिक्य मिळते याकडेच आता खरं तर लक्ष असणार आहे. आणि या दृष्टीने आपण आता आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर आहेत. राहुरीमध्ये या दृष्टीनं काय नेमकं आजचं वातावरण आहे, कोणाच्या पारड्यात किती मतं पडणार आणि अक्षय कर्डिलेंना साथ जनता तिथली देणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. थेट जाऊया योगेशकडे. योगेश, काय एकंदरीतच कल, अंदाज आणि वातावरण नेमकं काय आहे? आपण जर बघितलं तर सध्या शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर अक्षय कर्डिले त्यांचे जो चिरंजीव आहेत ते उभे राहिलेले आहेत आणि त्यामुळे एकूण जो मतदानाचा कल आपण बघितलेला आहे किंवा जे काही निवडणूक पूर्व जी काही भाकीतं वर्तवण्यात आली आहे त्यामध्ये अक्षय कर्डिले यांचा जोर असेल असं म्हटलं जात आहे. आपण बघू शकतो की मतदानानंतर मतमोजणीची जी प्रक्रिया आहे ती आता थोड्याच वेळात या ठिकाणी सुरू होणार आहे. तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू झाली आहे. इलेक्शन ऑफिसर जे काही निवडणूक मतमोजणी करणारे कर्मचारी हे या ठिकाणी पोहोचत आहेत आणि त्यांची तपासणी करून त्यांना मध्ये या ठिकाणी पाठवलं जाते. आपण जर बघितलं तर एकूण 14 टेबल या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि 14 टेबल यांच्यासह 27 फेऱ्या मध्ये ही मतमोजणी होणार आहे. जवळजवळ 1 ते 1:30 वाजेपर्यंत ही मतमोजणी होईल अशी परिस्थिती आहे. प्रमुख एकूण जर उमेदवार बघितले तर एकूण 7 उमेदवार यामध्ये आहेत. 3 पक्षांचे अधिकृत उमेदवार आणि बाकी 4 अपक्ष असे उमेदवार आहेत. भाजपकडून अक्षय कर्डिले, त्यानंतर विरोधकांकडून गोविंद मोकाटे हे या ठिकाणी आहेत आणि या दोघांमध्येच प्रमुख चुरस होईल असं म्हटलं जात आहे. एकूणच उमेदवारांची संख्या बघता आणि टेबल्सची संख्या बघता हा निकाल जवळजवळ दुपारपर्यंत पूर्णपणे स्पष्टपणे समोर येईल अशी परिस्थिती आहे. ठीक, योगेश, जरूर लक्ष ठेवून राहा. वेळोवेळी चर्चा करणार आहोत. मात्र या निवडणुकीमध्ये मला आठवते अगदी शेवटच्या दिवशी सुद्धा ट्विस्ट पाहायला मिळाला होता, ज्यावेळी प्राजक्त तनपुरे शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतला. बंद दाराआड चर्चा झाल्या होत्या भाजपच्या नेत्यांबरोबर. त्यामुळे राहुरीमधले निकाल आणि तिथले बेसिकली उमेदवार फिरतायत का अशा प्रकारे परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे आज आता निकालाच्या दिवशी या सगळ्या घडामोडींचे काही पडसाद आपल्याला पाहायला मिळतात का हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आणि आपण आता जाऊया बारामतीमध्ये. माझे
सहकारी आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. निलेश, हा सगळ्यात हाय व्होल्टेज असा आजचा हा मतदारसंघ, आजची पोटनिवडणूक म्हणावी लागेल. खरं तर चुरस कमी आहे, मात्र या ठिकाणी मताधिक्य किती मिळणार ही चर्चा निकाला आधी सुरू झालेली आहे. काय नेमकं बारामतीमधलं वातावरण दिसतंय निकालाच्या दृष्टीनं? नक्कीच अनुपमा, खरं तर बारामतीमध्ये फार उत्साह हा दिसत नाही आहे. मतदान प्रक्रिया जी आहे ती आता या ठिकाणी सुरू झालेली आहे. अर्थात अजित पवारांच्या दुःखद निधनानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक लागलेली आहे. मात्र या निवडणुकीमध्ये जर बघितलं तर प्रामुख्याने लोकांचा जो कल आहे तो अजित पवार यांना श्रद्धांजलीच्या रूपाने, मतदाख्याच्या स्वरूपात सुनित्रा पवार यांना अधिक मतांनी विजय करावा या अनुषंगाने या ठिकाणी ही जी निवडणूक आहे ती सामोरं गेलेली आपल्याला पाहायला मिळतात. या निवडणुकीमध्ये जर बघितलं तर टोटल मतदान हे 2,23,000 मतदान या ठिकाणी झालेलं आहे. कदाचित या ठिकाणी 2 लाखाच्या वर मतदान जे आहे ते सुनित्रा पवार यांना होऊ शकतं. निवडणुकीच्या बाबत सांगायचं झालं तर या ठिकाणी आता 8 वाजता ही मतमोजणी आहे ती सुरू होईल. सुरुवातीला पोस्टर मतदान होईल, त्यासाठी 2 टेबल ठेवण्यात आलेलं आहे आणि एकूण जर बघितलं तर 20 टेबल आहेत आणि त्याच्यावर 24 फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे जवळपास 12 ते 1 वाजेपर्यंत संपूर्ण ही मतमोजणी पूर्ण होईल. मात्र बारामतीकर जे आहेत ते बारामतीकरांनी अजित पवारांना श्रद्धांजली म्हणून सुनित्रा पवार यांना मोठ्या मताने निवडून द्यायचा निर्धार जो आहे तो केला होता आणि तेच आपल्याला या ठिकाणी पाहावं लागणार आहे. कारण त्यांनी ठरवलंच होतं की अजित पवार यांना मागच्या वेळेस जे मतदान झालं होतं जवळपास 1,80,000च्या आसपास त्यांना मतदान झालं होतं. मात्र ते तोडून त्यांना आता या ठिकाणी विक्रम नोंदवायचा आहे. त्यामुळं एक प्रकारे त्यांनी जी भावनिक साथ घातली होती की अजित पवारांना श्रद्धांजली म्हणून सुनित्रा पवार यांना मोठ्या मताने मतदान केलं पाहिजे, तेच मतदान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे थोड्या वेळातच आता ही मतदान प्रक्रिया जी सुरू होईल आणि आपल्याला नक्की कळेल की आता नेमकं सुनित्रा पवार यांना किती मतदान मिळालं आहे. अर्थात 2 लाखाच्या वर या ठिकाणी मतं मिळतील अशी या ठिकाणी विश्वास जो आहे तो बारामतीकरांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अर्धा तास राहिलेला आहे. अर्ध्या तासात आता ही प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होईल आणि सुरुवातीला जे आहे ते पोस्टर मतदान होईल. त्यानंतर EVM मशीनमधले जे मतदान आहे ते मोजलं जाईल. त्यामुळे आता काही वेळातच या ठिकाणी मतमोजणीला सुरू होईल. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये जर बघितलं तर बारामतीमध्ये विजयानंतर म्हणजे सुनीत पवारांचा विजय हा नक्कीच मानला जातो. मात्र कुठेही जल्लोष केला जाणार नाही असंही या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी स्वतःहून ठरवलेलं आहे. सुनित्रा पवारांच्या विरुद्ध जर बघितलं तर या ठिकाणी 22 उमेदवार होते आणि सुनित्रा पवारांचा नंबर हा 23वा होता. उमेदवारांची मोठी फौज निलेश खरं तर सुनित्रा पवार यांच्या समोर होती. मात्र अर्थातच ही फक्त नावापुरती निवडणूक म्हणावी लागेल. अर्थातच या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. त्याचं कारण म्हणजे मताधिक्य सुनित्रा पवार यांना किती मिळणार. जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा. वेळोवेळी आपण चर्चा करूया आणि सर्वच माझ्या सहकाऱ्यांचे आभार दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.